अध्याय 19 श्री गणेशाय नमः। एकाग्रचित्ते करिता श्रवण तेणे होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे। बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा, अज्ञादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजेनिचे। प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले। करावे हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरोण शोध करीती गुरुचा। जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची। एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरुण पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोणी। सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदातला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या। श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू। आश्चर्य करती सकळ जण असो झाल्या काही वेळ, समाधी उतरोणी तात्काळ नृसिंह सरस्वती धावले। स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे। उठोनिया करती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे। स्वामी कृपा झाली तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला। असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती, तेथेच वास्तव्य करती सिद्धी संपन्न जयाला। बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती पसरली, काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले। घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडोन, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया। पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळुनी। तियेसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जणे, मग सहजसी सूरभुवनी अंती दासी सुखाने। ऐकोण समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मणी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील। पर्यंतरीची कुण यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे। असो तेव्हा पासोणी सिद्धी दिदली सोडोनी, येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली। यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले। वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अमलात निवार होऊनी बंड केले जाणे। समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला। स्वकार्य चिंतोनी अंतरी खडंग दिले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील। जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर, त्यांचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी। लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकुणी। कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडंग करी। हरितो अभिमानी पुरुष खडंग घेऊनी तैसेच, आला परत स्वस्थानास झेंडा उगारिला बंडाचा। त्यात त्यासी यशन आले सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची। असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार। मायापाश तोडुनी दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदणी करिता ती आनंदे। अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला।
पाहोनिया विपरीत परी श्री चरण धरले धडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी जाहले दीनवदन होणी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहोणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हासे माझा भक्त आयुष्याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी नावे त्वात्वरित स्पर्शयाते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहोणी आश्चर्य करती धन्यता तोर वर्णिताती बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वाध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 20 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन तापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावण वक्ता श्रोता दोघेही असो कोणे के दिवशी इच्छा धरोण मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोणिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करोणी फकीरा ते देई खाणा तेणे पुरतील सर्व कामना पक्वान्ने करोणी नाणा यथेच्छ भोजन देजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाणा पक्वान्ने फकीर बोलाविले 5 जण जीव घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट याती मध्ये पावे न कष्ट कळता स्वजा गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती आचिया इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिण द्रव्य मेळवाया साधन त्याजवळी नसे परी त्यासी देखोण समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी वैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000 दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त 20वाध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 21 श्री गणेशाय नमः। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज। आता 11 अध्याय 21 कृपा करोणी वदवावा
ग्रंथवं पूर्ण करावा भक्तजळा कारणे संपवावा अवतार आता ऐसे म्हणा माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शकी 18 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटींचे जन समस्त दुःखे करुण आक्रंदक तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमूढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रतिमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हे कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीची महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल हेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभारासी 5व्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले शंकर नाम एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता
वंदोणीच्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरो नियंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृताभिमान तो नसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुणी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीसी आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करुण आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तात्काल घालोणी चरणी ठेविला भाल सदोधी तयाचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वाध्याय गूढहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्।